मध्यरात्रीपासून बीड शहरात संततधार पाऊस सुरू आहे। पावसाने ग्रामीण भागासह बीड शहरात दाणादाण उडवून दिली आहे। शहरातनं वाहणाऱ्या बिंदुसरा नदी परिसरातील दांडेनगर, शिवतेजनगर, शंभूराजेनगर, भोसलेनगर, सावतानगर यासह परिसरात कमरे इतकं पाणी साचलं। त्यामुळे या ठिकाणचं जनजीवन विस्कळीत झालं। या पाण्यातून वाट काढण्यासाठी नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागते। बीडमध्ये मध्यरात्रीपासून पाऊस सुरू आहे, जो पाऊस आत्ताही संततधार कोसळताना पाहायला मिळतोय। मात्र याच पावसानं बीडमधली नेमकी परिस्थिती काय आहे हे दाखवण्याचा मी प्रयत्न करत आहे। शहरातील दांडेनगर परिसरामध्ये मी उभा आहे, ज्या परिसरामध्ये ठिकठिकाणी अशाच स्वरूपामध्ये पाणी पाहायला मिळतंय। सध्या माझ्या गुडघ्यापर्यंत पाणी जे आहे ते साचलेलं आहे। काही वेळापूर्वी या ठिकाणी जवळपास कमरे इतकं पाणी होतं असं या ठिकाणचे नागरिक सांगतायत। नेमकी काय परिस्थिती आहे या परिसरामध्ये जाणून घेऊयात। काय परिस्थिती सध्या? नक्कीच 2 दिवस झाले कंटिन्यू पाऊस चालू असल्यामुळे इतकी परिस्थिती वाईट झालेली आणि याच्यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रशासनाचं असलेलं दुर्लक्ष। जे नाल्याचं काम, जे रस्त्याचं काम योग्य वेळी व्हायला पाहिजे होतं, उन्हाळ्यात व्हायला पाहिजे होतं, ते न झाल्यामुळं आज जर पाहिलं तर नाला ओव्हरफ्लो होतोय आणि रस्त्यावर पाणी येत आहे। जे पाणी वरून येणार आहे पलीकडे पाहिलं तर बिंदुसरा नदी, अलीकडे हे पाणी म्हणजे आम्ही मध्यभागी आहोत। आम्हाला जर उद्या जर वेळ पडली ना तर प्रशासनाला आम्हाला हेलिकॉप्टरनी काढावं लागेल, अशी परिस्थिती निर्माण होणार आहे। कारण याचं नियोजन प्रशासनाकडून झिरो झालेलं आहे। जे प्रशासनाने या भागाकडे दुर्लक्ष केलेलं होतं त्याच्यामुळे ही परिस्थिती आमच्यावर आलेली आहे। आज जर बघितलं तर आमच्या मुलांच्या शाळा बुडत आहेत। आम्हाला दुधावाल्यांची यायची इकडे परिस्थिती नाहीये, स्कूल बस येत नाहीयेत। जर कुणी जर आजारी पडलं तर इथून जर घराच्या बाहेर नेता येणार नाही, इतकी परिस्थिती वाईट प्रशासनाने आज आमच्यावर आणलेली। अपार्टमेंटचं जी काही पूर्ण तळमजला आहे तो या ठिकाणी पूर्ण पाण्याने वेढलेला पाहायला मिळतोय। या संपूर्ण परिस्थितीमध्ये हीच परिस्थिती जी आहे ती पाहायला मिळते। बीड शहरातल्या दांडेनगर परिसरासह जे काही सखल भाग असतील त्याबरोबर बिंदुसरा नदीकाठचा जो परिसर असेल त्या ठिकाणी अशाच पद्धतीने विळखा घातल्याचं जे आहे चित्र पाहायला मिळते। सध्या जवळपास मी जिथे उभा आहे तिथे गुडघ्या इतकं पाणी जे आहे ते राहिलेलं आहे आणि त्यामुळेच इथल्या नागरिकांना मोठी कसरत जी आहे ती करावी लागते। सतत जर पाऊस राहिला तर मात्र या ठिकाणच्या नागरिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे। कॅमेरामन प्रमोद जोशीसह विकास माने, एबीपी माझा,